की असं असतं ना, एखादी साडी टाकली का आपल्याला तीच साडी घ्यायची असते ती, आणि जेव्हा एज होईल तेव्हा मग माझा मुलगा सुद्धा हट्ट पुरवेन अशी माझी इच्छा आहे. नमस्कार मंडळी, मी कल्याणी अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या आणखी एका व्हिडिओमध्ये. तसं तर तुम्हाला माहीत असेल की मकर संक्रांत जवळ आली आहे आणि मकर संक्रांतीला आपल्यासाठी काही खास असेल ना तर ती असती साडी. आणि साडी घेण्यासाठी आज आम्ही चाललोय. असं काही नव्हतं की साडी घ्यायची आहे म्हणून, कारण भरपूर साड्या कपाटात आहेत, पण म्हणलं चल जाऊ दे, निमित्तानेच घेणं होतं आणि हाताशी आलेला मोका सोडता येत नाही, त्याच्यामुळं आपण चाललोय साडी घेण्यासाठी. आता दुकानात नवीन काय काय कलेक्शन आहे आणि कशा साड्या आहेत सध्या ते मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. तर असाच व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत, म्हणजे तुम्हाला सुद्धा आयडिया येईल. भेटू पुढं. आता मी वर्षभर जरी जास्त साड्या नसले ना घेत तरी पण माझं फिक्स असतं की मला दिवाळीला आणि संक्रांतीला साडी घेतात. आणि जरी मी नाही म्हणलं ना तरी पण ते म्हणतात की घे, म्हणजे असं निमित्तच लागतं आणि मध्ये आधी आपण काही जास्त घेत नाही, असं ड्रेस वगैरे चालतं. आणि बाकी मम्मी असतं की रक्षाबंधन आलं, दिवाळी आलं, असं मम्मी वगैरे असतं. आणि आहोच्या 2 फिक्स साड्या असतात की दिवाळीला एक घे, तुला पाहिजे अशी. किमतीचं असं काही नसतं, तुला हवी तशी घे, 2000ची घे, 3000ची घे, पण मला जास्त नाही आवडत की आपण घरातच ठेवतो. आणि माझं असं आहे की 2-3 वेळेस जरी मी साडी घातली, त्याच्यावरती फोटो व्हिडिओ झालं का मला परत ती साडी घालू वाटत नाही, असं माझं होतं. मग त्याच्यामुळे ना मी जास्त किमतीच्या साड्या घेत बसत नाही. मला आवडतं ना त्याच पॅटर्नमधल्या मी साड्या घेते, पण जास्त किमतीमध्ये जात नाही. 1-1.5-2 हजाराच्या मध्येच म्हणजे असतं की जास्त नाही. आणि डेली वेअरसाठी 800-900 1000पर्यंत असतं, म्हणजे असं मिनिमम रेट. जास्त महाग पण नाही घालवायचं आणि जास्त असं म्हणजे डल पण नाही, असं थोडक्यात माझं असतं. तुमचं कसं असतं नक्कीच सांगा की तुम्हाला जास्त महागाच्या साड्या आवडतात की मीडियम आवडतात माझ्यासारख्या, तुम्ही सुद्धा मला कमेंट करून सांगा. आता आम्ही जाणार होतो पुणे टेक्स्टाईलमध्ये. आम्ही गेल्या वेळी इकडं आलो होतो, पण त्यावेळेस खूप जास्त गर्दी होती, ते दाखवतच नव्हते नीट, पण साड्या मला आवडल्या होत्या. त्यानंतर आम्ही कासट बाजारमधून साड्या घेतल्या आणि त्यासुद्धा छान होत्या. त्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल. त्यावेळी दिवाळीला मी 3 मुनिया पैठणी घेतल्या होत्या, सासूबाईसाठी, माझ्यासाठी आणि माझ्या जावेसाठी. तर आम्ही अशा पैठणी घेतल्या होत्या. आणि यावेळेस आता मी आले होते संक्रांतीची माझ्यासाठी साडी घेण्यासाठी. आणि माझं असं कन्फ्युजन चाललं होतं की मला तो 60 ग्रॅममधला जो कपडा असतो ना, तर त्याच कपड्यामध्ये मला साडी पाहिजे होती. आणि इथं ते ब्रासो वगैरे सगळं असंच होतं. आणि याच्यामध्ये एक साडी होती की जी मला खूप जास्त आवडली होती आणि हीच ती साडी होती. आता या साडीसाठी मी किती फिरली आहे ना, तर ते तुम्हाला सांगते पुढं. आम्ही आता साडी बघितली आणि एक साडी एवढी सुंदर आहे ना, आणि त्यांनी आम्हाला फक्त 1250 रुपये त्याची प्राईस सांगितली, पण तिथं सिंगल पीस नाही देत. इकडं त्यांचं हा आहे, तर तिथं बोलले की फोटो दाखवून बघा, तुम्हाला सेम मिळून जाईल. आता बघू आपल्याला सेम ती साडी मिळते आहे का कशी. आणि आवडली आहे मला. टाकली की असं असतं ना, एखादी साडी टाकली का आपल्याला तीच साडी घ्यायची असते आणि तीच आवडती, असं असतं. तर ती आवडली आहे. बघू आता काय होतंय काय नाही ते दाखवते तुम्हाला. आणि खरंच खूप सुंदर साड्या आहेत पुणे टेक्स्टाईलमध्ये ना. आम्ही गेल्या वेळेस आलो होतो तेव्हा दिवाळीच्या वेळेस, पण खूप गर्दी होती म्हणून आम्ही नुसतं बघून गेलो. आत्ता यावेळेस आलो आहे, पण खरंच खूप सुंदर साड्या आहेत. बघू आता. मला तर आनंद झाला आहे ती साडी बघून, कारण मला तशा पद्धतीची साडी घ्यायची होती. काठपदर भरपूर आहेत, पण पार्टीवेअरमध्ये म्हणजे आपण कधी पण कुठं पण जाताना घालू शकतो का असं. आता दाखवते तुम्हाला समोर भेटते का नाही ते. आता जी साडी मला आवडली होती ती त्यांच्या गोडाऊनमधली होती. तिकडं होलसेल असतं असं, म्हणजे दुकानदार वगैरे माल भरतात तिथं बंचमध्ये असं. आणि मी त्यांच्या रिटेल शॉपमध्ये आले तर तिथं ती साडी मी एवढी शोधली पण ती काय मला मिळाली नाही. आणि ते काका होते, ते दुसऱ्याच मला साड्या दाखवायचे, तर त्या काकांना मी फोटो दाखवला आणि ते बोलले की आम्ही तिकडच्या गोडाऊनमधली अशी साडी इकडं नाही आणू शकत, तुम्ही म्हणजे दुसरी साडी घ्या असं. आणि माझं होतं की मला तीच आवडली, तीच घ्यायची, आणि जर ती नाही मिळाली तर मग मी संक्रांतीसाठी साडीच नाही घेणार म्हणून. आता तिथं मी 1-2 जणांना विचारलं की आणू शकता का, तर ते बोलले की तुम्ही मॅनेजरला बोला. त्यानंतर मी मॅनेजरकडे गेले आणि त्यांना रिक्वेस्ट केली की अशी अशी साडी आहे, ती मला आवडली आहे आणि तीच घ्यायची आहे. तर त्यांनी तिकडं कॉल केला. सुद्धा गेले की ती साडी इकडं पाठवून द्या म्हणून, पण त्यांनी कॉल केला आणि जी ती साडी होती ना तर ती सेल झालेला होता तो बंच. आणि ते बोलले की आता ती दुसऱ्यांना घेतलाय तो बंच, आता ते आम्ही नाही तुम्हाला देऊ शकत. जर तुम्हाला घ्यायची असेल तर ज्यांनी ती घेतली
घेतली आहे त्यांना विचारा. परत मी तिकडच्या होलसेलमध्ये गेले आणि एवढं फिरून फिरून वैतागले होते ना की ती साडी घ्यायची का नाही असं 1-2-3 वाजता गेले होते आणि खूप जास्त फिरत होते. मध्येच हे तुम्हाला संक्रांतीसाठी कलेक्शनसुद्धा दाखवलं की ब्लॅक साड्यांमध्ये. आम्ही तर नाही ब्लॅक घालत, पण भरपूर लोक इकडं घालतात, तर म्हणजे चांगल्या पद्धतीच्या आहेत. आता ती साडी मला तिथं मिळाली नाही म्हणून मी दुसऱ्या गोडाऊनमध्ये गेले आणि तिथं गेलं तर तिथं तर साड्याच दाखवत नव्हते, एवढे ढिगारे पडलेले होते होलसेल म्हणून. आणि मग त्यानंतर जी साडी मला आवडली होती आणि ही त्या ताईंनी बंच घेतला होता त्यांच्या दुकानात विकण्यासाठी. मग तिथं काय झालं की त्यांच्या मी एवढं मागं फिरले आणि त्या ताईंचं म्हणजे एवढं काही चालत नव्हतं, त्यांच्या मिस्टरांकडे मला विचारायचं होतं. मग शेवटी ती साडी आम्ही म्हणजे मी वेगळ्या 6 साड्या घेतल्या आणि वैतागून म्हणलं जाऊ दे नको मला साडी, आणि त्या 6 साड्या घेतल्या. त्यानंतर त्यांचं पण बिलिंग झालं आणि आमचं पण बिलिंग झालं आणि लगेच म्हणजे त्या काकांना मी विचारलं की बॉ तुम्ही मला ती साडी द्या, मी तुम्हाला एक्स्ट्रा काही पैसे देते. तर ते हा बोलले. त्यांना आम्ही 1400 रुपये दिले आणि तीच साडी 1250ची होती आणि त्यांचं जे रिटेल शॉप आहे त्याच्यामध्ये ती 1470ला होती. म्हणजे त्यांनी मला 1400ला दिली. तेवढं त्यांचं चांगलं होतं. मीच एवढी जास्त दमले होते आणि देवांश तर किती दमला असेल, पण तुम्हाला एका शब्दाने सुद्धा म्हणला नाही की मम्मा मी दमलोय मला उचलून घे. तो खूप जास्त मॅच्युअर सारखा वागतो आणि तो खूप सपोर्ट सुद्धा करतो मला. मस्त घरी आलो, गरम गरम जेवण केलं. संक्रांतीची साडी घेऊन तसं 1-2 दिवस झालेत. तुम्ही शॉर्ट व्हिडिओ सुद्धा बघितला असेल, पण मी लॉंग व्हिडिओ सुद्धा शूट केला होता आणि तो जरा छोटा झाला असेल, तुम्ही बघितलंच आहे. आणि त्यानंतर म्हणलं याच व्हिडिओमध्ये आपण कोणती साडी आणली हे सुद्धा ॲड करावं. आणि तुम्ही पूर्ण साडीची स्टोरी तर ऐकलीच असेल. आणि माझं पहिल्यापासूनच असं आहे की मला एखादी जर म्हणजे कपडे किंवा ड्रेस असेल काही आवडलं ना तर मला तेच पाहिजे असतं आणि जर ते नाही मिळालं तर मला घ्यायचंच नसतं. पहिलं सुद्धा असंच असायचं आणि मम्मी हट्ट पुरवायची. आता सुद्धा तसंच आहे, पण आहो सुद्धा हट्ट पुरवतात की बाई तुला जशी घ्यायची आहे तशीच घे, आणि ते सुद्धा माझ्या हट्टाला म्हणजे पुरतात. आणि जेव्हा एज होईन तेव्हा मग माझा मुलगा सुद्धा हट्ट पुरवेन अशी माझी इच्छा आहे. बघू तेव्हा बघू. आता मी तुम्हाला साडी दाखवते. आता स्टोरी तर तुम्ही बघितली. मी एक वेगळ्या साड्या आणल्या डेली वेअरसाठी आणि एक चांगली साडी आणली संक्रांतीसाठी. जास्त असे काही हायफाय नाही आहे, पण ते असतं ना आवडली की घ्यायचीच आहे आणि त्या पद्धतीची मला साडी घ्यायची होती आणि मी घेतली सुद्धा. आता पहिलं तर मी तुम्हाला साडी दाखवते. ज्या मी 6 साड्या घेतल्यात, आता त्या मी माझ्यासाठी नाही घेतल्या, त्यातली मी एक ठेवणार आहे आणि बाकी साड्या सगळ्या मावशींनी घेतल्यात, म्हणजे माझ्या मावशींनी घेतल्यात. तर त्या सगळ्या साड्या मी तिला देणार आहे आणि बाकी एक साडी मी मला ठेवणार आहे, असं आहे ते. आता मी त्यातली तुम्हाला एक साडी दाखवते जी की मी ओपन करून बघितली होती की लांबी रुंदीला किती आली आहे म्हणून. आता ही ती साडी आहे आणि एवढं कापड छान आहे ना. आता बरेचसे जण काय म्हणतायत की तू लेन्सकडे बघून बोल, असं बोलू नको. आणि मला सवय झाली की असं बोलायचं, मला लेन्सकडे बघता येत नाही. पण आज मी थोडंसं प्रॅक्टिस केलं आहे आणि आता बघू काय होतं आहे ते. नंतर जे व्हिडिओ येतील त्याच्यामध्ये मी आणखी प्रयत्न करेन. आणि आता ही बघू शकता तुम्ही, अशी साडी आहे आणि खूप सुंदर आहे. मला तर एवढा कपडा जास्त आवडला आहे ना आणि असं की मी कधी घालेन असं झालं आहे, पण आता बघू कधी होतं आहे ते. आणि असं मला दाखवते, असं आहे. वरतीची बाजू येते ना तर तिला असं थोडंसं पायपिंगची लेस आहे आणि जास्त काही हेवी नाही आहे असं. आणि जी खालची म्हणजे बाजू येणार आहे ना असं, अशी साडी पिन जर केली आपण तर ती इथं बाजू येते आणि जर वन साईड केलं तर अशी येणार आहे असं. आणि असं म्हणजे खूप सुंदर आहे. असं हे पूर्ण असं भरलेलं आहे, थोडीशी म्हणजे पानांची डिझाईन आहे, पण कापड आहे ना एवढं छान आहे ना डेली वेअरसाठी, खूप मस्त आहे. ब्लाऊज पीस सुद्धा खूप छान आहे. असं म्हणजे डेली वेअरच्या साड्यांमध्ये आजकाल आहे ना जास्त चांगले ब्लाऊज पीस येत नाहीत, पण या साडीमध्ये ब्लाऊज पीस सुद्धा खूप छान आलाय. आणि ह्या साड्या खरं तर मी तुमच्यासोबत शेअर करणार होते आणि ज्यांना कोणाला आवडतील त्यांना मी देणार होते, पण मला नाही वाटत की म्हणजे असं होईल, म्हणजे तुम्हाला कोणाला आवडेल माझी चॉईस. आता तुम्ही मला सजेस्ट करा की या साडीची प्राईस काय असू शकते. तसं आधीच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये एक जणांनी केली आहे आणि खूप छान साडी आहे, मला तर खूप जास्त आवडली. तुम्ही बघू शकता असं म्हणजे एवढी भारी आहे ना की असं हे होतंय आणि एवढं अशी म्हणजे चोपून चापून बसणारी. आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघतालच मी वेअर केलेली, तेव्हा तुम्हाला समजेलच. पण मी आता थोडंसं तुम्हाला दाखवलं. ही जी साडी आहे ना तर याच्यामधले तुम्हाला मी कलर दाखवते.
तर पहिला मी दाखवलेला तुम्हाला हा ग्रीनमध्ये जातो आहे, लाईट ग्रीन आहे म्हणायचं. त्यानंतर हा रेड आहे आणि हा डार्क ग्रीन आहे. त्यानंतर हा पिंकमध्ये आहे आणि हा नेव्ही ब्ल्यूमध्ये आणि हा चॉकलेटी. जर हा कलर त्याच्याकडून जर सेल नाही झाला ना तर हा कलर शक्यतो मी घेणार आहे. पण बघू, हे म्हणजे साहीही कलर छान आहेत आणि जो कुठला तिच्याकडून सेल नाही होणार तो मी ठेवणार आहे आणि आम्ही सगळे वाटून घेऊ. मला 4 मावशा आहे किंवा माझी मम्मी, मी, असं म्हणजे आम्ही सगळ्यात डिवाईड करून घेऊ जर नाही सेल झालं. पण तिला म्हणलं की कापड क्वालिटी एवढी छान आहे आणि गावाकडच्या बायकांना या साड्या वेअर करायला खूप जास्त आवडतात आणि मम्मीला मी फक्त सांगितलंय की मम्मी खूप छान साडी आहे, तुला आवडती तशीच आहे. म्हणजे माझ्या मम्मीला अशा साड्या आवडतात. तर मम्मी म्हणली की मला पण एक पाहिजे त्यातली म्हणून. आता बघू, आता माझी साडी मी तुम्हाला दाखवते आणि ज्या साडीसाठी मी एवढ्या चक्रा मारल्यात ना ती साडी मला दाखवते. आता ही साडी आहे ना माझ्या कायम लक्षात राहणार आहे की या साडीसाठी मी किती कष्ट घेतले होते. आता पहिलं तर दाखवते, पूर्ण या साडीचा लुक आहे ना असा दिसणार आहे. आता हे उलट दिसतं फ्रंट कॅमेरामध्ये, मी जास्त फ्रंट कॅमेरामध्ये शूट करते, तर हे असं काहीतरी दिसतंय आणि छान आहे. त्यानंतर ना की आता तुम्हाला साडी ओपन करून दाखवते आणि स्माईल माझ्या चेहऱ्यावरती तुम्ही बघू शकता की कसली. आणि बघा, हे पूर्ण भरलेली साडी असं, म्हणजे हा पदराचा पोर्शन येणार आहे हे असं, म्हणजे एवढा. आणि लांबी रुंदी पण एकदम भारी आहे, तुम्ही बघू शकताय. आणि थांबा तुम्हाला एकदा नीट दाखवते मी कुठून कसं आहे. हां, तर आहे ना हे पूर्ण अशी रुंदी आहे असं आणि हे पूर्ण ना अशी मोराची डिझाईन येते त्याच्यामध्ये ही अशी. आणि पूर्ण काठांच्या कडेने ना मोर आहेत. पार्टी वेअर एकदम मस्त आणि काठपदर सारखं घालून घालून आहे ना बोर होतं, त्याच्यामुळेच घेतलेली ही. तर ही बघू शकता पूर्ण मध्ये सुद्धा सिरस्की आहे आणि अशी खूप छान दिसतीये. आणि असं पण आपण खूप जास्त वेळ अशा साड्या नाही घालत, त्याच्यामुळे सिरस्की पडण्याचा जास्त हे येत नाही. अशी साडी माझ्याकडे आहे एक नेव्ही ब्ल्यू, जी की मम्मीने मला संक्रांतीसाठी घेतली होती. तर ती सुद्धा खूप छान आहे आणि माझ्यावरती कलर कसा दिसतोय हे सुद्धा सांगा मला, आणि भारी दिसतीये का. आणि प्राईस तर तुम्हाला मी याची सांगितली आहेच, पण प्राईसच्या मानाने ही साडी खरंच मला महाग पडली आहे की चांगली पडली आहे हे सुद्धा सांगा मला. आत्ता मला एक्साइटमेंट आहे की मी ही साडी संक्रांतीला कधी घालते असं मला झालं आहे. आज मी ब्लाऊज वगैरे टाकणार आहे शिवायला. ब्लाऊजची डिझाईनसुद्धा तुम्हाला दाखवते. बॅक साईडने अशी डिझाईन आली आहे आणि जी स्लीव असतात तर त्या स्लीव्जवरती अशी डिझाईन आली आहे. आता स्लीव्जवरती ही ठेवेन मी शक्यतो, आणि मी जे गळे आलेत ना तर शक्यतो मी तेच शिवत नाही, पण याचं मला वाटतंय की तसंच शिवायला पाहिजे, कारण हा मोर छान आहे म्हणून असं मला वाटतंय की हाच असंच शिवावं म्हणून. नाहीतर जे दुसरे आहेत ना तर मी काय करत असते, जी बॅकची डिझाईन आहे तर ती समोर घेते, कारण मला म्हणजे बॅक साईडने असं गजबजलेलं आवडत नाही. त्याच्यामुळे मग आता बघू, हे ठेवावंच लागणार आहे कारण छान आहे डिझाईन म्हणून शक्यतो. कारण आरी वर्क वगैरे आपण करतो तर त्याच्यामध्ये पण असतंच ना, तर म्हणलं अशी म्हणजे गोल्डन कलरची लेस बाजूने लावायची आणि म्हणजे हे छान बुट्टी वाटेल. आता देणार आहे मी. आत्ता बास झालं साडी पुराण म्हणायचं. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि माझी साड्यांची चॉईस चांगली आहे का नाही ते सुद्धा सांगा कमेंटमध्ये. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, हाईप करायला सुद्धा विसरू नका व्हिडिओला. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा, खरंच तुम्हाला आवडत असतील तरच. आणि त्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा, कारण की मी छान छान व्हिडिओ घेऊनच येत असते. आणि आणखी एक, ज्या काही माझ्या साड्या आहेत सगळ्या, आणि जर तुम्हाला त्याचं कलेक्शन बघायचं असेल तर या 1-2 दिवसामध्ये मी तुम्हाला दाखवेन, कारण त्यानंतर आम्ही कुठेतरी जाणार आहे आणि तुम्हाला साड्यांचं कलेक्शन मी दाखवू की नको हे तुम्ही मला सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.